अंतिम दिवशी या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं प्राइज रामलिंग मोबाईल शॉप यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं प्राइज आहे फायनल मॅचला. आणि अजून एक गोष्ट तितकीच खरी आहे, लकी ड्रॉच्या माध्यमातून खास करून इथे जे बक्षीस आहे हे इलेक्ट्रिक बाईक आहे. पण इलेक्ट्रिक बाईक जर मिळवायची असेल ना मंदार शेठ, तर इलेक्ट्रिक बाईक मिळवण्यासाठी तो माणूस इथं हजर असणं गरजेचं आहे. हजीर तो बजीर. ज्याला गाडी मिळाली तो घरी असेल त्याला ती गाडी मिळणार नाही. त्याच्यामुळे इथे ज्या व्यक्ती हजर आहेत त्यांच्यापैकीच एकाला गाडी मिळणार आहे. गेटवरती ज्यांनी ज्यांनी गाड्या लावल्यात गेटवरच्या गाड्या काढून घ्या. टू व्हीलर बऱ्याच जणी लावलेल्या आहेत. आणि समोर बसणाऱ्या माझ्या मान्यवरांना विनंती केली, आपण स्टेजवरती येऊन बसलं तर हरकत नाही. धन्यवाद. मार्गदर्शक मंडळी आहेत सगळे समोर, तर मनापासून याकडे धन्यवाद देईल. गोपी सर काउंटडाऊन स्टार्ट करू. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. जोरदार टाळ्या. रॉयल ट्रॉफी मेगा फायनल पहिला चेंडू. आपली रॉयल ट्रॉफी 2025चा 16 आणि पहिलाच बॉल प्ले अँड मिस. बन्नाट वेगाने टाकलाय बॉल स्ट्राईक एंडला. अमित तापकीर बरोबरच आहे नॉन स्ट्राईक एंडला अक्षय वाठारकर. आणि हे दोन फलंदाज आता डावाला सुरुवात करतायत. फलंदाजीचा निर्णय कितपत योग्य ठरेल ते पाहण्याजोगे असेल. पहिला बॉल डॉट बॉल टाकलाय. दुसऱ्या बाजूने ओंकार उदावंत एक प्रमुख गोलंदाज या टीमचा. पहिल्या चेंडूवर मिस झालाय. दुसरा बॉल राऊंड विकेट. अजून एक वेळेला तोच प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. पंचांना प्रश्न विचारलाय हाऊज दॅट. पहिल्या 2 बॉलवर पाय चाललेले नाहीयेत आणि पहिले दोन्ही चेंडू निर्धावालेत. कमेंट्री बॉक्समध्ये सागर ढवळे सर आमच्यासोबत जोडले जात आहेत. वेलकम सर, आपलं स्वागत. अंतिम सामना याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड बाबा. आणि आपली रॉयल ट्रॉफी 2025चा अंतिम सामन्याचा 16 इथे सुरू झालाय. पहिले 2 चेंडू भन्नाट वेगाने ओंकारने निर्धाव टाकलेत, पण तो आता तिसऱ्या बॉलवर अमित तापकीर उत्तर देणार का हा प्रश्न इथे निर्माण झालाय आणि त्याचं उत्तर द्यावं लागेल. संघ मालक आदरणीय ओंकार कनबाऊ यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत. त्यानंतरचा बॉल कव्हर्समध्ये गेलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं अमोल शेठ ओगले यांचे बंधू युवा उद्योजक सुमित शेठ औटी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्या 3 चेंडूवर 2 धावा आल्या. तिसऱ्या बॉलवर 2 धावा घेत असताना स्ट्राईक आता सुरू झाली आहे. अमित तापकीर अनुभवी खेळाडू. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. त्यानंतरचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न फ्लाय झालाय. बॉल लॉंग स्टॉपला येतोय. मिळतो इथे पहिला चौकार. अंतिम सामन्यामध्ये 4 धावा. या फटक्यानंतर बघितलं आपण अमित तापकीर यांची रिॲक्शन काहीशी हताश होते, कारण फटका तर फसला होता, परंतु चांगला प्रयत्न तिकडे बघायला मिळाला. चेंडू वेग धारण करून बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चौकार या फायनलच्या सामन्यातला. सुरुवात चांगली आहे. 6 धावा धाव फलकावर. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ओंकार उदावंत पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. कट करायचा होता, साऊ दिलाय, परंतु ये संपाय सिग्नल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 व्हाईट बॉलची घोषणा. आणि आता पंचांच्या निर्णयाला बहुधा चॅलेंज केलाय आणि आता हा निर्णय तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये पाठवला गेलाय. कारण ऑन फील्ड पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. अंतिम सामना रॉयल ट्रॉफी 2025 19 डिसेंबर 2025चा अंतिम दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे, कारण प्रथम पारितोषिक आहे 1,51,000 आणि भव्य दिव्य रॉयल ट्रॉफी. परंतु आज एका भाग्यवान विजेत्याला इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याचा देखील बहुमान मिळणार आहे. त्यामुळे पारितोषिकांची भरपूर खैरात आहे या अंतिम दिवसामध्ये. अनेक मान्यवर आलेत. अतिथी देवभैव आपल्या सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरे पंच सध्या पडताळणी करतायत आणि तो निर्णय आपल्या सोबत येईल. काय घडलं या नेमकं बॉलवर त्याची शहानिशा केली जाईल, पडताळणी केली जाईल आणि लगेच तो निर्णय आपल्या समोर असेल. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे हा चेंडू आहे ग्राह्य चेंडू, म्हणजे हा चेंडू निर्धाव.
6 धावा आहेत धाव फलकावर. यशवंत भाऊ पाचसंगे HK स्पोर्ट्स लोनिकन हा संघ पहिल्या डावमध्ये फलंदाजी करतोय. समोर आहे देवश्री वॉरियर्स टाकी डोकेश्वरचा संघ. पुढे होता बॉल फुल लेंथ समोर व्ही मध्ये डाऊन दी ग्राउंड चौकार. थँक्यू डीजे. वाह काय फटका मारलाय समोर साइड स्क्रीनवर. लुप्त करणारा, भारावून टाकणारा, मोहित करणारा एक अत्यंत दर्जेदार पॉवरफुल चौकार. सरळ बॅटचा वापर केला आणि व्ही मध्ये अगदी चांगला फटका कॉपी बुक स्टाईलने ओर दी बॉलर हेड हा चौकार वसूल केलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. पहिल्या षटकानंतर 10 धावा. सुरुवात चांगली आहे. काही चेंडूने धाव टाकले गेले परंतु त्यानंतर अमित तापकीरने 6 चेंडू खेळत असताना 10 धावा काढल्यात. दुसऱ्या बाजूला अक्षय वाठारकर फलटण परिसरातून ही स्पर्धा घेण्यासाठी दाखल झालाय. समोर आहे अक्षय टावरे मोरगावचा सुपरस्टार. फुल लेनचा बॉल बॅटच्या टोला कनेक्शन डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. फिल्डर आहे तिकडे आणि सागरजी आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावा देखील गरजेच्या असतील. एका बाजूने आक्रमण करायचं दुसऱ्या बाजूने सिंगल डबल घ्यायच्या कारण असं म्हटलं जातं अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. डेफिनेटली सेन्सिबल क्रिकेट इकडे आता मात्र दोन्ही टीम्सकडून बघायला मिळेल. आणि विशेषतः आपण जर बघितलं तर लोनिकंद टीमला मोठ्या सामन्याचा मोठ्या स्पर्धेचा खूप मोठा अनुभव आहे आणि मला असं वाटतं तिकडे या गोष्टी सगळ्या बघायला मिळतील. एक चांगलं बॅटल अंतिम सामन्यामध्ये अक्षयच्या पहिल्या चेंडूवर सिंगल आली. त्यानंतर लो फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. एक्स्ट्रा पॉवर लावले. क्षेत्ररक्षक धावेल परंतु चेंडूने टाटा बाय बाय केलं आणि हा चौकार आलाय. येस थँक्यू. या चौकाराबरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 15. डीजे दादा तुमचं लक्ष थोडंसं समोर असू द्या. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 15. अक्षय ओडी विकेट बॅक ऑफ द हँड पिकअप शॉट पुन्हा एक्स्ट्रा कव्हरला आणि आता देखील एक्स्ट्रा पॉवर बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार. प्रॉपर टायमिंगचा वापर करत मात्र अमित तापकीर यांची लोभसवानी फटकेबाजी आपण इकडे बघतोय. आतापर्यंत जितके काही फटके त्यांनी खेळत परफेक्ट क्रिकेटिंग शॉट. वाह. गोलंदाज अक्षय तावरे पुन्हा एकदा रोडेंट कडून हा ओहो हो वा पुन्हा एकदा एक अप्रतिम अशी लेन ठेवत मात्र यावेळेस बॅटचं आणि चेंडूचं कुठेही कनेक्शन झालेलं नाही. धावफलक स्थिर असेल 19 धावांवर. गोपी सर प्रश्न असा आहे पहिल्यांदाच इकडे शिरूरमध्ये येत आहे कसं वाटतंय? गेली 15 वर्षांचा माझा प्रवास आहे समालोचनाचा परंतु शिरूरमध्ये आल्यानंतर ज्यावेळेला ही स्पर्धा पाहिली एकच शब्द आला वाह. काय आयोजन आहे. रॉयल ट्रॉफी आणि अगदी रॉयल आयोजन पाहायला मिळालं. दरम्यानच्या कामा ठिकाणी उद्योजक अशोकजी कदम साहेबांचं आगमन झाले. त्यांचं मनापासून स्वागत. अक्षय आणि यावेळेस वाईट चेंडूचा इशारा आहे मुख्य पंचांचा. तो काहीतरी वेगळ्या शैलीत असणार आहे. वा वा या वयात अशा पद्धतीची शैली क्या बात है. इथे एक बक्षीस आलेलं आहे. से अभिजित थोरात साहेब यांनी प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे. आज पारितोषिकांची खैरात आहे. उलट दिशेने केण्याचा प्रयत्न वाईट आलाय. स्लाइस केलाय पॉइंट बॅकवर्ड पॉइंट गलीमधून काढलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. विशीतले किंवा 25शीतले अमित तापकीर मला असं वाटतं की प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. काय बॅटिंगचं प्रदर्शन आहे. वाह अशी बॅटिंग बघायची प्रेक्षकांना. चांगले क्रिकेटिंग शॉटही त्यांना अनुभवायचे म्हणूनच मोठ्या संख्येने तिकडे ते गर्दी केलेले आहे. आज दर्दी प्रेक्षक आलेत. बाहेर होता बॉल पुन्हा गॅप शोधला इंटू द गॅप. एक नंतर मिळाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येस नो वेट अखेर नकार कळवलाय. थोडीशी जोखीम होती आणि आपण सागर सर अनेक वेळेला म्हणतो रिस्क आहे तो इश्क आहे. ती जोखीम स्वीकारलेली नाही आहे. सिंगल घेतली आणि सिंगल बरोबरच धावसंख्येला आकार दिलाय कारण शेवटच्या बॉलवरची सिंगल आम्ही तापकीरला स्ट्राईकला ठेवेल. थोड्याच वेळा ठिकाणी अगदी आपण पाहतोय आगमन या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने होणार आहे.
ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाला 1,51,000चं प्राईज मिळालेलं आहे आणि हॉटेल संदीपचा ब्रँड अख्ख्या महाराष्ट्रभर जो आपल्याला पाहायला मिळतोय. अहिल्यानगरचे माजी महापौर आदरणीय संदीपदादा खोतकर साहेबांचं 5च मिनिटामध्ये आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन होताना पाहायला मिळणार आहे. O2 कॉम्बॉक्स. थँक्यू. 2 षटकं झालीत गोपी सर. कुठलाही गडी न गमावता 25 धावा उभ्या केलेल्या आहेत. या स्कोअर कार्डकडे कसं बघता? फ्लाईंग स्टार्ट आहे. 12.50ची सरासरी म्हणजे एक चांगला स्टार्ट आहे, पण निरंतरता गरजेची राहील. इकडे सागर सर जर आपण पाहिलं तर येणारी 4 षटकं शिल्लक आहेत. तुम्ही सुरुवात चांगली करून चालत नाही, त्याला तुम्ही निरंतरता देणं गरजेचं आहे. ओंकार उदावंत. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली आहे तिकडे, परंतु धावेचा प्रयत्न नसणार आहे. चेंडूही सुरेख होता. धावफलक स्थिर असेल ते म्हणजे 25 धावा. तिसरं षटक सुरू झालेलं आहे. गेअर शिफ्ट करण्याची आता वेळ आलेली आहे, परंतु एका बाजूने आपण बघितलं अमित तापकीर 12 चेंडूमध्ये 23 धावा बनवल्यात. अक्षय वाटारकर आयकॉन खेळाडू आहेत, परंतु ते नॉन स्ट्राईकवर जास्त राहिलेले आहेत. आणि त्याचं कारण आहे अमित तापकीरकडे असलेला एक्सपिरियन्स. ज्या वेगाने तो खेळतोय त्याला स्ट्राईक एंडला ठेवलंय. पहिल्या चेंडूवर धाव आलेली नाहीये. दुसरा बॉल हवेत खेळलाय, फाईन लेगला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरून धावतोय, पण तो आता बॉल पोहोचतोय सीमारेषेच्या दिशेने आणि आता पंचांच्या दिशेने कळवतील इशारा. आलाय चौकार. आज अमित सरांचा दिवस दिसतोय, कारण फटकेबाजी सुरेख होते. रिस्की फटका होता, मात्र निर्जन स्थळी जिथे कुठलाही खेळाडू नव्हता अशा ठिकाणून चौकारासाठी गेलेला आहे. महत्वपूर्ण 4 धावा. 29 धावांपर्यंत स्कोअर पोहोचलेला आहे. इकडे कुठलाही बाद नाही. षटक क्रमांक 3 चालू असताना धावा गरजेच्या आहेत. ओंकार उदावंच्या या मागच्या चेंडूवर चौकार आलाय. तो कमबॅक करेल का हा प्रश्न अनुत्तरित आहेत, परंतु समोर आहे अमित. बॅटची कट घेतली आहे. फ्लाय स्लिपमध्ये फ्लाय झाला बॉल. 30 यार्ड वर्तुळामध्ये फिल्डर आहे. रन मेल एक. सिंगल देखील येणं गरजेचं आहे सागर सर. एकेरी धावा देखील आल्या पाहिजे. एकेरी दुहेरी म्हणजे क्रिकेटची लाईफ लाईन आहे, आणि ज्या पद्धतीने आम्ही तापकीर खेळतोय त्याला माहिती आहे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कसं खेळायचं. त्यामुळे एकेरी दुहेरी धावा देखील महत्त्वाच्या असणार आहेत. डेफिनेटली, आणि तेच सूत्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. परंतु दुसऱ्या एंडनं जर आपण विचार केला ओंकार उदावंत तर एक अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये मोडतो हा खेळाडू. आणि जेव्हा जेव्हा आम्ही त्याला बघतो ना की प्रत्येक मॅचमध्ये स्वतःचं 100% योगदान कसं राहील याचा प्रयत्न नेहमीच ओंकार उदावंतचा राहिलेला आहे. त्यामुळं हे जे बॅटल आहे ते बघायला मजा येईल. ओंकार टू अक्षय वाटारकर, एक मोठी लढत प्रेक्षकांना अनुभवायची आहे. वाह, लॉफ्ट केलाय चेंडू, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. खणखणीत पॉवरफुल षटकार. येस, थँक्यू. अक्षरशः लपेटून घेतला हा फटका ओंकार उदावंतच्या विरोधात. अक्षय वाठारकर भरपूर वेळ शांत राहिला. नॉन स्ट्राईक एंडला आता त्याने सांगितलं शांत राहिला, मी काही संत नाहीये. आणि त्यानंतर डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर बॉल पाठवून दिलाय. षटकार ठोकलाय. धावसंख्या 36 आहे. तिसऱ्या षटकातले अजून 2 चेंडू शिल्लक. हे बॅटल रंगेल. पुन्हा राऊंड विकेट. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता फुल लेंथ. बॅटची कट घेतली आहे. धाव इथे मिळणार नाही आहे. आणि जर इथे बघितलं आपण सागर सर लाईनमध्ये बदल केला. लाईन ऑफ अटॅक यावेळेला बदलला आणि त्यामुळे धाव आलेली नाही आहे. कमबॅक देखील होत आहे ओंकारचं. अगदी करेक्ट आहे, कारण एंड चेंज केला त्यामुळं थोडीशी फसगत देखील झालेली आहे. परंतु ही जी सलामी आहे ना ती मला असं वाटतं की प्रतिस्पर्धासाठी नक्की धोकादायक होऊ पाहते, कारण दोघंही खूप आक्रमक होत आहेत आणि मोठे फटके मारण्याची शैली किंवा ताकद त्यांच्याकडे आहे. त्यानंतरचा बॉल स्वॅग करण्याचा प्रयत्न होता, पण तू चाललाय बॉल आता लॉंग लेगला आणि तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या दिशेने. आणि आता पंचांचा इशारा येतोय चौकार. काही फटके बनवावे लागतात आणि अमित तापकीर मैदानाच्या चौपेर खेळत होता आणि हा चौकार बनवला. 3 षटकांचा केस संपलाय. धावसंख्या 40 बिनबाद. ही जी सुरुवात मिळाली किंवा पहिल्या गड्यासाठी जी भागीदारी बनवली आहे ती भरपूर महत्त्वाची राहील इथे सागर सर. निश्चित, कारण जर तुम्ही वॅगन व्हील बघितला ना अमित तापकीर यांचा तर सुदर्शन चक्र दिसेल, कारण चौफेर फटकेबाजी केलेली आहे. सगळ्या बाजूमध्ये खेळण्यासाठी ओळखले जातात. टायमिंग प्रॉपर आहे. एलिव्हेशन देखील प्रॉपर त्यांच्याकडून जुळलेलं या सामन्यामध्ये बघायला मिळतंय. स्कोर ठीकठाक झालेला आहे, चांगला झालाय. 3 षटकं संपलेली आहेत. उरलेली 3 षटकं कोणत्या टीमसाठी असतील याची प्रतीक्षा आपल्याला आहे. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी नुकतंच यांचं आगमन झालेलं आहे. शिरसा स्पोर्टचे ओनर आदरणीय अतुलजी शिरसाट सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
अतुल सरांचं आमच्या रॉयल ग्रुपच्या वतीने आणि त्याचबरोबर आमच्या साईराम मित्र परिवाराच्या वतीने आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. आज तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. शेवटची 20 कुपन शिल्लक राहिलेली आहेत. भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि त्यासाठी तुम्हाला 50 रुपयाचं कुपन पुढच्या काही मिनिटांमध्ये लगेचच विकत घ्यावं लागेल. वेलकम अतुलजी शिरसाट स्पोर्टचे सर्वा आपले देखील स्वागत आहे. चेंडूने या वेळेला उंची देखील गाठली आहे. वाह वाह वाह. वय फक्त आकडे असतात. दाखवतायत अमित तापकीर स्वतःचा क्लास आणि खूप जेवढा प्रवास केलाय जो थकवा होता तो आता शीन गेला असेल, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग वाह. परत एकदा यॉर्कर चेंडू खांडून काढला. एका धावेसाठीच हा प्रयत्न असणार आहे. एक धावेने धावफलक मात्र पुढे जाईल. स्कोर कार्ड आता जो वाढ घेतो 47 धावा. स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत विशाल उर्फ बंटी शेट गायकवाड स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत आणि विशेष म्हणजे आज जर बघितलं तर त्यांच्या पाठीमागे तरुणांची मोठी फौज आहे. त्याचं एकमेव कारण आहे त्यांचा स्वभाव आणि या स्वभाव गुणामुळे आज बघितलं आपण एक मोठी स्पर्धा 3 वर्ष सक्सेसफुली सुपर डुपर हिट रॉयल चषक. नेतृत्व आणि कर्तृत्व उसणं मिळत नसतं, ते घडवावं लागतं आणि आदरणीय विशाल उर्फ बंटी शेठ गायकवाड यांनी ते नेतृत्व आणि कर्तृत्व बरोबरच आपलं दातृत्व देखील घडवलं आणि त्यामुळे युवकांचा पाठिंबा हे आमच्या मित्राला नेहमीच राहतो. रॉयल ट्रॉफीचं भव्य दिव्य त्यांनी आयोजन केलं आहे आणि 3 पर्व यशस्वी कहाणी. प्रत्येक पर्वामध्ये अधिक यश मिळत राहिलं या स्पर्धेला आणि त्याचं कारण आहे प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्णता दिली या स्पर्धेने. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. षटकाराला त्यानंतर सिंगल आली, पण तो बरोबरच आता निर्धाव चेंडू देखील टाकलाय. अक्षय वाठारकरने थोडासा वेळ घेतलाय, परंतु त्याला देखील ॲक्सेलरेट करावं लागेल कारण गाडी पटरीवर आली. आता रमपंपम जावं लागेल. अक्षय टू अक्षय पुढचा चेंडू अभिला भरपूर बाहेर. अपील केलंय पंचांना प्रश्न विचारलाय, पण तो थोडासा वेळ घेतला जातोय. त्यानंतर अक्षयने एक रिॲक्शन दिली, पण तो आता सागर सर काय वाटतंय नेमकं या चेंडूवर काय घडणार? नाही, निश्चित अत्यंत चांगला चेंडू हाताळलेला आहे, परंतु डिसिजन काय असेल याची प्रतीक्षा आपल्याला आहे. दोन्ही पंच एकत्रित येत आहेत, परंतु ज्या पद्धतीनं हाताळले हे षटक आतापर्यंत पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र चांगल्या टप्प्यात अचूक दिशा योग्य टप्पा राखलेला आहे अक्षय तावरेनं. बघायचे काय डिसिजन असेल पंचांचा देखील. थोडासा वेळ घेतला जातोय. दोन्ही पंच आपल्या जागेवर गेले, तिथून तो निर्णय येईल. फलंदाज बहुधा सुरक्षित आहे आणि तोच निर्णय आलाय. चॉप करण्याचा प्रयत्न होता, पण तो कनेक्शन झालेलं नाहीये. निर्धाव चेंडू दबाव वाढवतील. निर्धाव चेंडू खेळून चालणार नाहीये. एक चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करायचंय, तर त्यासाठी प्रत्येक चेंडूवरची धाव तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये अमित तापकीरने दाखवून दिले, पण तो अक्षय वाठारकरला धावा काढणं गरजेचं आहे. या बीला व्हाईट बॉलचं सिग्नल एक वेगळी शैली पाहायला मिळाली. एक अनोख्या शैलीमध्ये म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर सागर सर अजून काही वेगळे पण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, ते म्हणजे आपले पंच. डेफिनेटली नक्कीच पंचांचंही विशेष कौतुक करावं लागेल, कारण त्यांच्यामुळं मिस्टर हॅरी एक वेगळी शैली आणि त्यामुळे प्रेक्षकही आनंदित होत आहेत. त्यांनाही असं काहीतरी नाविन्यपूर्ण बघायचंय आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. रिव्ह्यू फिल्डिंग टीमसाठी हा रिव्ह्यू त्यांनी गमावलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावफलकामध्ये 48 धावा. आज वर्किंग डे आहे, कामाचा दिवस असताना देखील इतक्या मोठ्या संख्येमध्ये प्रेक्षक उपस्थित झालेले आहेत. खरं तर त्यांचंही खूप गोड कौतुक आहे गोपी सर. हे दर्दी प्रेक्षक आहेत आणि त्यामुळे ही गर्दी पाहायला मिळते. रॉयल ट्रॉफीवरचं त्यांचं प्रेम इथे दिसून आलं. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. अक्षय टू अक्षय या बिल अवे फ्रॉम बॉडी खेळ आहे. दिशा दिली आहे बॉलला. थर्डमॅनला जाईल. फिल्डर आहे डीपमध्ये. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र एकेरी धावेवर थांबावं लागेल. अक्षय थोडासा सागर सर इथे थोडासा चाच पडतोय असं पाहायला मिळतो, कारण तेवढेच ते प्रॉमिसिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येताना दिसलेले नाही आहेत. करेक्ट, अगदी करेक्ट आहे, परंतु अमित तापकीर यांच्या खेळीनं ते जास्त जाणवलं नाही, कारण जसं त्यांनी स्ट्राईक रेट ठेवलेला आहे स्वतःचा 16 चेंडूमध्ये 35 धावा बनवल्या, त्यामुळे थोडासा कुठेतरी अक्षय वाठारकर यांचा प्रेशर कमी केलेला आहे. परंतु ते आता चालण्यासारखं नाही. त्यांनाही धावा बनवाव्या लागतील जर मोठा स्कोर उभा करायचा असेल तर. अक्षय तावरे यावेळेस मात्र लो फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. जमीन समांतर आल्यानंतर कार्पेट खेळायला फटका आहे. एक धाव मात्र तिकडे धावफलकात ऍड होईल.
शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली, स्ट्राईक सुद्धा ठेवली आहे. वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. रॉयल ग्रुप व साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025चा हा दैदिप्यमान सोहळा, याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झालेला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रथम पारितोषिक या ठिकाणी भंडारी कलेक्शनचे सर्व प्रसिद्ध उद्योजक आदरणीय विपुल शेठ भंडारे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच या ठिकाणी रसिकलाल धारीवाल फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय मितेशजी गादिया साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. गादिया साहेबांचं मनापासून स्वागत आहे. त्याबरोबर कुरूंचे ग्रामपंचायत सदस्य आणि निर्भीड पत्रकार आदरणीय निलेशजी शेंडगे साहेब उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून स्वागत. हो टू कॉम्बॉक्स. 4 षटकं संपलेले आहेत. बिनबाद 50 धावा यशवंत भाऊ 11 लोनिकंद संघाच्या स्कोर कार्डमध्ये जमा आहेत. बघायचं आता नवीन षटकाला सुरुवात. गोलंदाजही यावेळेस मात्र आपल्याला बघायला मिळते अमोल अल्हाट. जमीन समांतर फटका, एका धावेची वाढ. सुरुवात चांगली राहिली. पहिल्या 2 षटकानंतर 25 होत्या, पुढच्या 2 षटकामध्ये पण 25, 4 नंतर 50 आल्या, म्हणजे 12.50ची जी सरासरी होती सागर सर ती कायम राहिली आणि त्यामुळे धावफलक चांगल्या पद्धतीने पुढे जातोय. पण तो दुसऱ्या बाजूला मगाशी जशी आपण चर्चा केली, अक्षय वाठारकरला हात खोलणं गरजेचं आहे. त्याची बॅट आत्तापर्यंत बोललेली नाही आहे. तुमच्या हातात किती ब्रँडेड बॅट आहे याला महत्त्व नाही, त्या ब्रँडेड बॅटने तुम्ही किती धावा काढता हे महत्त्वाचं. आणि आज नाही तर कधीच नाही त्या धावा येणं गरजेचं आहे. परंतु अमोल संधी देईल का? यावेळेला पिकअप शॉट ऑन साईडला लॉफ केलाय, काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. बकरे के अम्मा कब तक खैर मनाएगी. 4 रन. रोजच नॉनव्हेजची डिश खाणाऱ्याला डाळ भात कसा आवडेल. आणि निश्चित मला असं वाटतं की आपल्या कलरमध्ये अक्षय वाटारकर येईल. मोठ्या सामन्यातला मोठाच खेळाडू आहे आणि निश्चित मला असं वाटतं की तो कमबॅक करेल. एका चौकारानं त्यानं त्याचे इरादे स्पष्ट केलेले आहेत. या चौकारासरशी धावफलक पुढे 55 धावा. गोलंदाज अमोल अल्हाट एक प्रतिभावान खेळाडू आहे. अनेक स्पर्धांमध्ये खूप दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन राहिलेलं आहे. इथे मोठं काम करावं लागेल. मागे जात पंच केलेला आहे चेंडूला, मात्र तिकडे डीपमध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. एका धावेचा प्रयत्न होतोय. एका दुसऱ्या धावेनंही काम चालणार आहे आणि दोघांमध्ये चांगलं समन्वय बघायला मिळालेला आहे. चांगली पार्टनरशिप, मोठी पार्टनरशिप. अंडरस्टँडिंग क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. जसा बॉल तसा फटका खेळतात आणि त्यामुळे आत्तापर्यंत 56 बनवल्या गेल्यात. चलता रहूंगा पथ चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिलेगी या तो अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. आज तेच तर करायचं आहे मैदानामध्ये, कारण एक मोठं स्वप्न आहे ते म्हणजे रॉयल ट्रॉफी 2025चे विजेतेपद आणि त्याला गवसणी घालायचे. 3 चेंडू टाकलेत अमोलने, 6 धावा खर्च केला. पुढचा चेंडू ओव्हर विकेटने आलाय. फिंगर रोल केले होते, हवेत केलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल प्रेक्षक. हा चेंडू देखील अमित तापकीरच्या बॅटमधून जातोय सीमारेषा पार, षटकार. डावाची सगळी सूत्र अमित तापकीर यांनी हातात घेतलेली आहेत आणि कशा पद्धतीनं गोलंदाजाची लक्तर बाहेर काढतायत आणि दे माय धरणी ठाय करून सोडलेल्या गोलंदाजांना 43 धाव्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. विशेष करून नक्कीच एक वेगळ्या शैलीत फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. 62 धावा धावफलकावर एक चांगला स्कोर. अमित तापकीरनं सांगितले, समजलं का तुले, अमित तापकीर म्हणतात मले. आणि त्यानंतर त्याची बॅटिंग अक्षरशः झापूक झुपूक झाले. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हलके स्पर्श झाला. आज टीम म्हणत असेल एकच वादा, आमचा अमित दादा अक्षरशः बरसलाय, पण तो अर्धशतकाला गवसणी घालणार काय सागर सर? डेफिनेटली उंबरट्यावर आहे. रॉयल ग्रुप साईराम मित्र परिवार खेळाबरोबरच त्यांची बाकीची कामं देखील मोठ्या पद्धतीने आहे. मग ते वृक्षारोपण असो किंवा ब्लड डोनेशन असो, असे खूप सामाजिक उपक्रम देखील त्यांच्या पद्धतीने आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेले आहेत. गोलंदाज परत एकदा अमित तापकीर यांच्यासाठी मोठा फटक्याचा प्रयत्न होता, परंतु पायांवर आदळून चेंडू मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये. तिकडे मात्र पंचांची ऍक्शन बघा. ओ पायाला इजा झाली की काय. वाह, निश्चित नवीन येणाऱ्या प्रेक्षकांना असं कदाचित वाटेल की ही पंचांच्याच पायाला काहीतरी झालेलं आहे, परंतु त्यांची एक अनोखी शैली आपल्याला बघायला मिळते. एक धाव फलकामध्ये 63 धावा. दरम्यानच्या काळामध्ये नुकतं ज्यांचं आगमन झालेले लोणीकंद नगरीचे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं आणि आता ज्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला खेळतोय पैलवान ओमकार दादा कंद ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ओमकार दादा कंद यांचा मनापासून ठिकाणी स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
5 षटकं संपलीत, बिनबाद 63 धावा. पहिल्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी. अमित तापकीर, अक्षय वाटारकर, जबरदस्त अंडरस्टँडिंग आणि एक मोठा स्कोर उभा राहण्याची दाट शक्यता आहे. आता मात्र लायसन असतील कारण मोठे फटकेस खेळण्याची नक्कीच प्रयत्न असेल, परंतु गोलंदाज गोटू खामकर एक अनुभवी एक्सपिरियन्स कॅम्पेन आहे आणि अशा प्रयत्नामध्ये शेवटचं षटक हाताळायचंय. कोपी सर, काय वाटतंय? म्हणजे एक्सपिरियन्सच्या विरोधात एक्सपिरियन्सच आहे. दोन्ही अनुभवी खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत. कोण वर्चस्व गाजवणार हे पाहण्याजोगे असेल. पहिलाच बॉल उलट दिशेने खेळाय, स्वागत केले, प्रश्न विचारला गोटू खामकरने, स्वागत नाही करोगे हमारा, आणि त्यावर उत्तर दिले अमित तापकीरने. चौकार वसूल केलाय, पोहोचलाय 47 वर. आणि मगाशीच मी सांगितलं होतं की आज प्रत्येक जण हेच म्हणेल, एकच वादा, मैदानाच्या आतमध्ये आमचा अमित दादा. अगदी करेक्ट आहे. स्वॅक्सचे स्वागत केलेलं आहे. आज कुठलाही गोलंदाज सोडलेला नाही. या सामन्यामध्ये प्रत्येक गोलंदाजावर हल्ला बॉल केलेला आहे आणि विशेष म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलेला आहे. एकही चुकीचा फटका, एकच फक्त मला वाटतं हवेत चेंडू केला होता, परंतु त्यानंतर सगळेच्या सगळे चांगले फटके बघायला मिळालेले आहेत. अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. तोच दाखवलाय. 67 धावा हे धाव फलकावर. गोटू खामकर पुढच्या चेंडूसाठी रणनीतीमध्ये बदल करणार का? यावेळेला इनसाइड आउट. अजून एक कडक अर्धशतक ठोकलाय. न पूछो कि मेरी मंजिल कहां है. थँक्यू डीजे. अर्धशतक ठोकले. 23 बॉल मध्ये 53 धावा. न पूछो कि मेरी मंजिल कहां है, अभी तो सफर का इरादा किया है, न हारूंगा हौसला उम्र भर, ये मैंने खुद से वादा किया है. अमित तापकीर, आली रे आली, आता माझी बारी आली सांगतोय. 23 बॉल मध्ये 53 धावा. नव्या खेळाडूंसाठी मार्गदर्शक म्हणून काय असतं एक्सपिरियन्स, काय अनुभव असतो. आज मोठ्या मॅच मध्ये फायनल सामन्यामध्ये अर्धशतक. वा, काय बॅटिंग आहे. माजी नगरसेवक आदरणीय संतोष भंडारे साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबर या ठिकाणी नगरसेवक आदरणीय मुझफ्फर कुरेशी साहेबांच्या ठिकाणी आगमन, त्यांचं मनापासून ठिकाणी स्वागत आहे. अमित तापकीर यांच्या अर्धशतकासाठी उद्योजक मंदारजी पाचुनकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलं गेलंय. अर्धशतक ठोकलं. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तोच 30 दशक आणि तोच दरारा घेऊन. वय जास्त झाला असेल पण तो खेळ बदललेला नाही आहे अमित तापकीरचा. आणि आज त्याने अर्धशतक ठोकत असताना अंतिम सामन्यामध्ये सांगितलंय, येस टायगर अभी जिंदा है. टेनिस क्रिकेट बरोबर लेदर क्रिकेटचाही मोठा अनुभव आहे, कारण सनग्लोच्या मैदानावर अनेक तरुण घडवताना, अनेक खेळाडू घडवताना आम्ही अमित तापकीर सरांना बघितलेला आहे. एक चांगले खेळाडू, चांगले ग्रहस्थ, आणि इकडे मात्र फायनलच्या सामन्यामध्ये स्वतःच्या टीमला लीड करताना अमित तापकीर बघायला मिळत आहेत. उद्योजक मंदारजी पाचुनकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या अर्धशतकासाठी घोषित केलं गेलं. धन्यवाद. आणि जसा तुम्ही उल्लेख केला, अनेक खेळाडूंना घडवलंय परंतु स्वतः देखील तेवढेच चांगले क्रिकेट खेळले. आज अंतिम सामन्यामध्ये अगेन्स्ट द टर्न, पिकअप शॉट, लॉंग लेगला आपला फटका, 440 ओव्हरचा झटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि इथे मिळत आहे धावा. थँक्यू डीजे. स्पर्धेच्या निमित्ताने डॉक्टर अविनाश गावडे सरांच्या ठिकाणी आगमन झाले. तुषारदादा पवार या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर आदरणीय जुने नांदे खेळाडू सतीश गावडे सर ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. गोपी सर, बऱ्याचदा आपण बघतो की एखाद्या मोठ्या सामन्यामध्ये किंवा कोणत्याही सामन्यामध्ये आयकॉनवर खूप रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्याला त्या सामना त्याच्या खांद्यावर घ्यायचा असतो. मात्र या सामन्यामध्ये अमित तापकीर यांनी अक्षय वाटरकरचं काम खूपच सोपं करून टाकलंय. तो फक्त नॉन स्ट्राईकला चांगल्या फटक्यांचा आनंद घेतोय, लुप्त उठवतोय. अमित तापकीर मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये आले आणि त्याने एकपात्री अभिनय केला. 25 बॉलमध्ये 59 डावांचा तडाखा, वादळी खेळी साकारली. आरोही कॉलेज ऑफ फार्मसी यांच्याकडून अंपायरसाठी 111 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद आरोही कॉलेज ऑफ फार्मसी. आपल्या संपूर्ण टीमचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. अजून चेंडू शिल्लक आहेत 2, 79 वर पोहोचलाय धावफलक. आणि दुसरी गोष्ट, सागर सर इथे विकेट गेलेली नाही आहे. विकेट हा फॅक्टर भरपूर महत्त्वाचा राहतो. विकेट आली नाही आहे त्याचा दबाव पाहायला मिळाला. मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, त्यावर जर 2 मोठे फटके आले तर एक चांगलं लक्ष सेट होईल. प्रयत्न तोच केलाय. अजून एक वेळेला उत्तुंग गगनचुंबी षटकार.
अमित तापकीर या मैदानात खूप सारे मॅचेस खेळले, परंतु असा जलवा त्यांचा कधी बघायला मिळाला नव्हता. आज असं काही करून टाकले ना की प्रेक्षकांच्या मनात इथून पुढे काही वर्ष फक्त अमित तापकीर सरांचीच बॅटिंग राहील असं मला वाटतं. प्रॉपर क्रिकेटिंग, अत्यंत देखणे, लोबसवाने, प्रेमात पाडणारे फटके बघायला मिळालेले आहेत. आणि इकडे मात्र मोठा स्कोर उभा राहिलेला आहे. धावफलकावर 85, पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी. आणि ही निश्चित भागीदारी धोकादायक ठरलेली आहे. ती देवश्री वॉरियर्स टाकली डोकेश्वरसाठी. शेवटचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र तेवढंच प्रॉपर एलिव्हेशन मिळू शकलेलं नाही. एका धावेवर समाधान इकडे मानणार आहेत. आणि शेवटच्या बॉलवर एक सिंगल. टोटल स्कोर 86 धावा, 87 धावांचं टार्गेट. कसं बघताय या टार्गेटकडे गोपी सर? चांगली धावसंख्या उभारली आहे. 6 षटकांमध्ये 87 चं लक्ष्य. आणि आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे, अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी महापौर आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेला पहिल्या क्रमांकासाठी प्राइज 1,51,000 आदरणीय संदीपदादा कोतकर यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय संदीपदादा कोतकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. या रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केलं ते अहिल्यानगर नगरीचे माजी महापौर आदरणीय संदीपदादा भानुदास कोतकर यांचं शुभ आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. रॉयल ट्रॉफीमध्ये आपलं रॉयल स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. Yes, thank you. Thank you, DJ. थँक्यू. Thank you, DJ. व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय, अहिल्यानगरचे माजी महापौर आदरणीय संदीपदादा भानुदास कोतकर पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. ज्यांचं योगदान सातत्याने अगदी आपण पाहतोय आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 1,51,000 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. आणि आपल्या अहिल्यानगरचे असणारे माजी महापौर आदरणीय संदीपदादा भानुदास कोतकर साहेबांच्या ठिकाणी आगमन. दादांचं, महापौर साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दादांचा या ठिकाणी मान सन्मान जो केला जातोय, मानाचा असणारा हा महाराष्ट्रीयन फेटा बांधून दादांचा मान सन्मान, दादांचा असणारा गुणगौरव या ठिकाणी आमच्या रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून रॉयल ग्रुपच्या वतीने, त्याचबरोबर साईराम मित्र परिवाराच्या वतीने केला जात आहे. दादांचं झालेलं आगमन आणि दादांच्या आगमनानंतर अगदी अजून 4 चांद आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभलेले निश्चितप्रमाणे पाहायला मिळालेले आहेत. आदरणीय संदीपदादा कोतकर साहेब माजी महापौर अहिल्यानगर यांच्या ठिकाणी झालेलं आगमन अगदी आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी अगदी आपण जो करत आहोत, त्यांचा सन्मान करण्यासाठी रॉयल ट्रॉफीचे सर्व आदरणीय रॉयल ग्रुपचे विशाल उर्फ बंटी गायकवाड पाटील साहेब, त्याबरोबर मंदारशेठ पाचुनकर पाटील, त्याबरोबर आदरणीय पैलवान मल्हारप्पा गव्हाणे, त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय सरपंच, त्याचबरोबर आदरणीय आमचे मोहनदादा शेळके, अनुपशेठ भंडारी, त्याचबरोबर माजी नगरसेवक संतोषेठ भंडारी. दादा आपण या ठिकाणी समोर यायचं आहे. त्यानंतर सरपंच आदरणीय राजेंद्र दसगुडे साहेब, संजयबा दसगुडे साहेब आणि विशेष म्हणजे सभापती शशिकांतभाऊ दसगुडे साहेब, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी जो केला जातो. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी महापौर साहेबांचं स्वागत आमच्या शिरूर नगरीमध्ये या ठिकाणी करतोय. महापौर साहेबांना मनापासून धन्यवाद. अगदी वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण उपस्थित झालात. महापौर साहेब आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद.
आणि विनंती राहील आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती असणार आहे. धन्यवाद. मला एकच आनंदाची बाब आहे बापू शेठ, शिरूर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील क्रिकेटची स्पर्धा आहे, पण एखाद्या व्यक्तीचा आपल्या गावातील तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील व्यक्तीवरती किती मोठं प्रेम आहे. म्हणजे जिल्हा सोडून 1,51,000चा प्राईज येणारे मला वाटतं पहिली व्यक्ती असेल. नाहीतर बऱ्याच वेळा काहीतरी स्वार्थासाठी बक्षीस दिलं जातं, पण विदाऊट निस्वार्थीपणे हे प्रेम निश्चितप्रमाणे महापौर साहेबांचा पाहायला मिळाले. कारण त्यांच्या गावाकडचा एक माणूस हा शिरूर नगरीमध्ये येतो काय, त्याच्या माध्यमातून खास करून या सामाजिक क्षेत्रामध्ये नाव मोठं होतं काय, शिरूर तालुक्याचं नाव मोठं होतं काय. त्यावेळेस फक्त बंटी साहेबांनी एकच गोष्ट सांगितली, संधी दादा क्रिकेटची स्पर्धा घ्यायची, बंटी तुला जे करायचं ते कर, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वासाचा खांदा कडक असला की लढायला मजा येते, असा विश्वासाचा खांदा निश्चितप्रमाणे त्यांचा आहे. त्या आदरणीय संदीपदादा भानुदास कोतकर साहेब, माजी महापौर साहेबांना मी आमच्या सगळ्या रॉयल ट्रॉफीच्या वतीने, रॉयल ग्रुपच्या वतीने आणि सायरा मित्र परिवाराच्या वतीने साहेब आपलं मनापासून परत एकदा स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय, अभिषेक कुजूर आलाय गोलंदाजीसाठी, त्याच्या समोर आहे सुशांत गायकवाड आणि ओंकार उदावत. हे दोन फलंदाज डावाला सुरुवात करत आहेत. 87 धावांचं लक्ष. पहिला चेंडू निर्धाव आलाय, निर्धाव खेळून चालणार नाहीये आणि त्यामुळे आज दमदार कामगिरी करावी लागणार आहे. अंतिम सामना रॉयल ट्रॉफी 2025चा. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, लॉंग ऑफला खेळलाय, डाऊन दी ग्राउंड घेतली आहे जबाबदारी, स्ट्रोक खेळलाय लय भारी, षटकार. षटकार ठोकलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 6ने पुढे जाईल. अभिषेक कुजूर या पहिल्या षटकामध्ये जबाबदारी घेतोय आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. सुरुवात झाली 34 बॉलमध्ये. आता 81 धावांची गरज असेल. त्यानंतरचा चेंडू पुन्हा ऑन साईडला हवेत खेळाय, क्षेत्ररक्षक तिथे धावतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, इथे देखील धावा मिळतील आणि लगातारचे 2 स्कोरिंग स्ट्रोक आले, त्यामुळे धावा मिळत आहेत 10. आणि आता जसं सन्माननीय अशोकरावजी कदम साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. विनंती असेल आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. छाती केसरीची दृष्ट गरुडाची गती हरणाची ऐसा राजा, देहराजी याचा प्राण योगी याचा मूळ कैलासासे ऐसा राजा, मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा, जीव लावतो जीवे लावतो जीव रक्षितो ऐसा राजा. रॉयल ट्रॉफी 2025 ग्रँड फिनाले. धन्यवाद. मंचावरती शिरूर नगरीचे माजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष शेठ भंडारी यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. रॉयल ट्रॉफी 2025 या फायनल मॅचच्या दिवशी यानंतर शिरूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष नगरसेवक मुजफ्फरभाई कुरेशी या ठिकाणी मुजफ्फरभाई कुरेशी शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. लोणीकंद गावचे उद्योजक ओंकारदादा कंद यांचा सन्मान या ठिकाणी रॉयल ट्रॉफी 2025. मी बंटी उल्फ विशाल गायकवाड यांना विनंती करतो की आपण ओंकारदादा कंद लोणीकंद गावचे युवा उद्योजक यांचा सन्मान आपण व्यासपीठावर करावा. भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष विजय गावटे पाटील यांचाही सन्मान या व्यासपीठावरती होतोय की ज्यांनी या ठिकाणी आपल्याला डीजे सौजन्य दिलेलं आहे. उलट दिशेने खेळलाय, बॉल जातोय थर्ड मॅनच्या दिशेने आणि इथे देखील मिळणार आहेत आता धावा मिळतील. पहिल्या इनिंग मध्ये जर बार झाला असेल तर पलटवार करायला सुरुवात केली मनोज सर आणि ते चौकार देखील आलाय. याच्यामध्ये आता हे गोल व्हायला पहिला षटक या ठिकाणी संपलंय. ऐका ना, आता मॅच बघू. 22 धावा धापालकरतोय निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आणि
आणि 22 धावा धावफलक करतोय. निश्चितप्रमाणे झाला असताना गुबी जाधवसर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उर्वरित 5 ओव्हरमध्ये अजून 65 बनवायचे आहेत. काय वाटतं? काल एक मॅच आम्ही पाहिली की आत्तापर्यंत कालपर्यंत म्हणजे जर पाहिलं ना पहिल्या 4 दिवसामध्ये धावसंख्येचा पाठलाग झाला नव्हता. पहिल्यांदा काल धावसंख्येचा पाठलाग करण्यात संघ ठरला देवाश्री वॉरियर्स. आज धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, होणार की नाही काय वाटतं? धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो, पण त्यासाठी फ्लाइंग स्टार्ट गरजेचा असेल. पॉवर प्लेमध्ये टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग गरजेची असेल आणि ती करावीच लागेल. आपण पाहतोय ओमला जो सध्या गोलंदाजी करतोय. ओर दी विकेट. पुढचा चेंडू येतोय त्याचा. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार आहे. पलटवार करावा लागणार आहे. अंतिम सामना तुम्ही खेळताय. ओर दी विकेट. बॅक ऑफ दी हँड टाकण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडू चाललाय डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. म्हणून सर प्रत्येक ओव्हरमध्ये 1 ते 2 मोठे फटके खेळणं तुम्हाला गरजेचं झालेलं आहे, कारण टार्गेट चांगलं सेट केलं गेलंय. चकीच 87चा पाठलाग निश्चितप्रमाणे करत असताना अगदी आपण पाहिले की मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात आलेल्या 22 धावा बरंच काही सांगून गेलेल्या आहे. 24 वरती धावफलक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. शांत वातावरण थोडंसं अशांत कशा प्रकारे केलं जाईल. स्विच इट फुल टॉस उस पे बन गया बॉस और ये 4 रन चौकार. फुलटॉस वरती निश्चितप्रमाणे एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मनापासून या ठिकाणी चौकार आलाय. उलट दिशेने केळा. याच फटक्यांची गरज आहे. काही फटके बनवावी लागतील. मोठ्या धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करता आहात आणि अशा वेळेला रॉयल ट्रॉफी जिंकायची असेल तर तुम्हाला दुसऱ्या इनिंगमध्ये रॉयल खेळ दाखवावा लागेल. आपली रॉयल ट्रॉफी अंतिम सामन्याचा सोहळा याचसाठी केला होता. 88 की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि आता तो दिवस गोड ठरणार आहे. आजच्या रात्रीमध्ये ते स्वप्न साकार होणार आहे. विजेतेपदाला गवसणी घालायची आणि त्यासाठी हे बॅटर रंगलंय. बॉलर तयार. पुन्हा बॅक ऑफ दी हँड. या बीला बाहेर निघतोय बॉल. चेंडूला चांगलं वळण दिलंय. एखादी रेल्वे गाडी ज्या वेळेला ट्रॅक बदलते जे थोडंसं वळण प्राप्त होतं अगदी तसाच बॉल थोडंसं वळण प्राप्त करतो आणि हा आलाय डॉट बॉल. डॉट बॉल खेळून चालणार नाहीये. इथे तुम्ही डॉट बॉल खेळलात तर डॉट बॉल खेळणं म्हणजे स्वतःच्या कुऱ्हाडीने स्वतःचा पाय तोडल्यासारखं आहे. लक्ष मोठं आहे परंतु त्यासाठी थोडंसं दक्ष राहावं लागेल मनोज सर. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे मेगा फायनल तर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान इथे पंचाकडे हलकंसं अपील निश्चितप्रमाणे केलं गेलं होतं. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. ओम ज्या वेळेस गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे त्याच्याच गोपी जाधव सर आपण पाहिलंय अचूक टप्प्याची कामगिरी ओमकडून होताना पाहायला मिळालेली आहे. 28 धावा आहेत 26 चेंडूमध्ये. अजूनही जिंकण्यासाठी 59 धावा पाठवायच्या आहेत आणि त्याचं कारण आहे त्याच्या बोटांची जादू. चांगले फिंगर रोल करतो. चांगले कटर टाकतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर निघणारा चेंडू त्याने पेश केला. पुन्हा ओढी विकेटने यावेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झालाय. पाय चाललेले नाहीये. म्हणून सर आपण नेहमीच म्हणतो आयुष्याच्या प्रवासामध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं राहतं. ते फुटवर्क म्हणजेच पदलालित्य इथे पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे फलंदाज सातत्याने बीट होतोय. हे निर्धाव चेंडू तुमची डोकेदुखी वाढवतील आणि या डोकेदुखीवर तुम्हाला शिरूरमधल्या कोणत्याच मेडिकलमध्ये सॅरिडॉन मिळणार नाही आणि त्यामुळे प्रत्येक चेंडूवर धाव गरजेची आहे मैदानाच्या आतमध्ये. राहुल वडके साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. क्रॉस बॅटने लपेटून घेतला. टायमिंग जुळवलं. प्लेसमेंट चांगले. याच फटक्यांची गरज आहे. मोठं टार्गेट चेस करायचे. धावा 34 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13.25 ची सरासरी. 24 बॉलमध्ये 53. अभी नाही तो कभी नाही. आपली रॉयल ट्रॉफी 2025 अंतिम सामना तुम्ही खेळताय. 24 मध्ये 53 बनू शकतात. शक्य आणि अशक्य या 2 शब्दांच्या मध्ये काय असेल मनोज सर तर ती तुमची मेहनत, जिद्द, चिकाटी. नक्कीच आणि मेहनतीने जिगाटीच्या जोरावरती इथे हे दोन्ही संघ फायनलला पोहोचलेले आहेत. एक पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणीकांतचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि एका बाजूला अगदी आपण पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकले ढोकेश्वरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. टू व्हीलरचे कुपन्स म्हणजे इलेक्ट्रिक बाईक निश्चितप्रमाणे जे आहे. चला वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. यशवंत भाऊ पाचंगे HK स्पोर्ट्स लोणीकांत आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे विनंती राहणार आहे. टू व्हीलर निश्चितप्रमाणे जे आहे ही इलेक्ट्रिक बाईक लकी ड्रॉसाठी जे आहे तर ज्यांनी लकी ड्रॉचे कुपन घेतलेत ते इथं हजर असणं बंधनकारक आहे. लकी ड्रॉचे कुपन घेऊन तुम्ही जर घरी गेलात तर गाडी घरी येणार नाही. तुम्हाला इथं थांबावं लागेल.
24 बॉलमध्ये 53 धावा, 34 धावा, विकेट आलेली नाहीये. स्ट्राईक एंडला सुशांत गायकवाड. वातावरण थोडंसं शांत करतोय, पण तो आता आलाय अभिषेक. त्याने एक षटक टाकलं. तिथे 22 धावा खर्च केल्या होत्या. पहिला चेंडू इथे पंच घोषित करतायत. या बॉलवर धाव चेंडू टाकलेला नाहीये आणि डेड बॉलचा सिग्नल आलाय. त्यामुळे या चेंडूवर काहीच तुम्हाला मिळणार नाही. थोडासा वेट करावा लागेल, पण तू मनोज सर वेट करून वाट देखील लावावी लागेल. 24 बॉलमध्ये 53 धावा. यावेळेस अगदी परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आहे. त्या दरम्यान दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना त्यामध्ये यश येताना पाहायला मिळालंय. हा प्रकारची धावसंख्या अगदी आपण पाहतोय निश्चितप्रमाणे पुढे जाताना पाहायला मिळेल. तो असेल आता 36 वरती. 87चा पाठलाग करत असताना अजूनही बनवायचे 51 धावा आणि 23 चेंडू निश्चितप्रमाणे बाकी असताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. अभिषेक हुजूर आलाय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा त्याला खर्च झाल्या होत्या. तो अभिषेक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मार्कवरती आहे. पाहूया टाकली डोकेश्वर वर्सेस लोनिकांद ही लढत मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान चेंडू पोहोचला त्या स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न परत एकदा करतोय सुशांत गायकवाड आणि 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. टोटल स्कोर असेल आता 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 चेंडूचा के शिल्लक आहे. इथे 2 आल्यात. लगातारच्या 2 बॉलवर दुहेरी धावा घेतल्यात. म्हणजेच काय ते धावफलक चालू ठेवलाय हे गरजेचं आहे. डॉट बॉल खेळून चालणार नाहीये. 22 मध्ये 49 म्हणजे सामना लांब नाहीये. इथे तुम्हाला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे मनोज सर. नक्कीच आणि त्या प्रयत्नांना यश कशा प्रकारे येतंय हे पाहिलं खूप मजा येणार आहे. परत एकदा यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय. चेक केला जाईल आणि पंच आपल्या अनोखी शैलीमध्ये कळवत आहेत. तो आहे व्हाईट बॉल. वा डीजे हॅरी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. बरेचसे वाईट, मला वाटतं हातापेक्षा यांचं पायाचं काम चांगलं आहे. चांगलं स्ट्रेचिंग केलंय त्यांनी आणि त्यामुळे ही लवचिकता पाहायला मिळाली. व्हाईट बॉलची आउटसाईड ऑफ स्टंपचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. काऊ कॉर्नरला फिटर येतोय. थोडासा फंबल होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेला होणार नाहीये. सिंगल मिळते. एकेरी धावेनेच यावेळेला समाधान मानलं जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 40. 21 चेंडू आणि 47 धावा. पण तू मनोज सर येणारे 3 चेंडू आहेत ते बरंच काही देऊन जातील आणि बरंच काही घेऊन जातील या मॅचमध्ये. पण कोणाला देणार आणि कोणाचं नेणार हे 3 चेंडू निश्चितपणे ठरवणार आहे. पाहिजे आता उर्वरित असणारे 3 चेंडूच्या अगदी आपण पाहतो अभिषेक हुजूरचा आपल्याला पाहायला मिळतील. अभिषेक इथे काय करमत करतो आपल्याला पाहायचंय. शांत वातावरण आहे. यावेळेस अगदी पॉइंटला परत एकदा चेंडू खेळला गेलाय. हा 4था चेंडू आहे जो सातत्याने पॉइंटच्या दिशेने एकाच जागेवरती सातत्याने येताना आपल्याला पाहायला मिळालं. अजून एकदा 2 धावा आल्या. धावफलक 42. 2 धावा चालू आहेत. थोडासा मागे गेला. बॉडी वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर बॅकफूट पॉइंट आणि गल्लीमध्ये हा दिशा देणारा फटका होता. दिशा देत असताना दिशा चुकली तर दुर्दशा होते. ती दिशा चुकलून चालणार नाहीये कारण तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 20 चेंडू आणि 45 धावा इथे बनू शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत लढावं लागेल. गोलंदाज तयार. परत एकदा यावेळेस विकेट केलाय. चेंडू पोचला गेला सीमा रेषाच्या बाहेर. समजले का तुले ओमकार उदवंत म्हणतात मले. छेरन चांगलं टायमिंग सोबत प्लेसमेंट चांगली होती. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर बॅटमधून जो टक असा स्वीट साऊंड आला तिथे निश्चित झाला की हा षटकार येणार आहे. अनोख्या शैलीमध्ये तो षटकार आणि आपण जशी चर्चा केली होती येणारे 3 चेंडू बरंच काही देऊन जातील. आता षटकार दिलाय म्हणजे 19 बॉलमध्ये 39 सामन्यामध्ये शिरकाव झाला इथे. नक्कीच आणि या गोष्टी तुम्ही आवर्जून सांगितली होती की व्यवस्थित खास करून अगदी आपण पाहतोय की प्रेक्षक सुद्धा अगदी आपण पाहतोय जसे दोन्ही 12वे खेळाडू उभे राहिले, दोन्ही समालोचक उभे राहिले, तसे प्रेक्षक सुद्धा अगदी आपण पाहतो ना. काही प्रेक्षक आता समोरच्या बाजूला सुद्धा उभे आहेत. गॅलरीमध्ये सुद्धा प्रेक्षक उभे राहिलेत. बसायला व्यवस्था असताना सुद्धा का माणूस तेव्हाच उभा राहतो ज्यावेळेस संकट असतं. हे संकट कोणावरती ओढवलं जाणार आहे. इथं चेंडू डॉट आलाय. चलो जो पहिले होना था वो अब हो चुका है. डॉट बॉल आलाय. षटकाची या ठिकाणी झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक संपलं जाईल ते मैदानाच्या आतमध्ये आत्ता तिसरं 48 धावा धावफलकावरती आहेत आणि राहिलेल्या 3 षटकात अजून 39 बढवायचे आहे. 18 बॉलमध्ये 39. रिक्वायरमेंट 13 वर आलाय. सामना अजूनही आवाक्यामध्ये आहे परंतु इथून प्रयत्न थोडे जरी कमी झाले तर बॅकफुटला जाऊ शकतात. असं म्हटलं जातं लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. परंतु ती नैया कोणाची पार होणार आणि कोणाला हार मिळणार शेवटी रॉयल ट्रॉफीचा प्रश्न आहे. त्यामुळे वेट अँड वॉच आपल्याला देखील करावं लागेल मनोज सर. नक्कीच आणि आयुष्यामध्ये कोणालाच हार नको असते
प्रत्येकजण विजय मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये निश्चितप्रमाणे आलेला आहे. इथे दोन्ही संघात आयुष्यामध्ये निश्चितप्रमाणे जो काय अनुभव त्यांना मिळालेला आहे त्या अनुभवाच्या जोरावरती इथे या रॉयल ट्रॉफीचं विजेतेपद करंडक मिळवण्यासाठी आलेलं आहे. हार कोणालाच नको असते. चला मॅच थोडीशी स्पीडअप करू. एका ठिकाणी फक्त आपण स्वतःच्या खिशातले पैसे देऊन आपण हार मागतो मंदिराच्या बाहेर, तिथे आपण फक्त हार मागत असतो, बाकी कुठंच नाही. इथं प्रत्येक जण हा जिंकण्यासाठीच आलाय. जिंकतोय कोण, पराभूत होतोय कोण, पण हे तितकंच महत्त्वाचं गोपी सर. काही लोक आयुष्यामध्ये हारणारी आहेत म्हणून जिंकणाऱ्याला किंमत आहे. तुमच्या माझ्यासारखी काही माणसं काळी आहेत म्हणून गोरे लोकांना जी किंमत आहे. हे निगेटिव्ह पॉईंट पॉझिटिव्ह पॉईंट हे महत्त्वाचे आहेत. करो और बेल आइकन को स्पीड अप दबाना करा, बिल्कुल स्पीड अप करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. फार वेळ टीम मीटिंग घेता येणार नाही. 18 बॉलमध्ये 39 पाहिजेत आणि आता बॉलिंग ट्रॅकवर आहे अक्षय वाठारकर. पहिला चेंडू फुलटॉस, फॉलिंग स्वीप, लॉंग लेगला पाठवून दिलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक सडक पे कडक, मोठा फटका. संघाचा अर्धशतक मात्र पार झालाय, टप्पा पार झालाय. सुशांत गायकवाडच्या बॅटमधून षटकार आलाय आणि आता मॅच बाकी राहिली 17 चेंडू आणि बनवायचे आहेत 33 धावा. 17 चेंडू 33चा सामना बाकी राहिलेला आहे. सुशांत गायकवाड मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, ओमकार उदामध्ये खेळतोय. गोलंदाज अगदी पडपतोय अक्षय वाठारकर. परत एक हेलिकॉप्टर शॉट खेळला गेला, मिड विकेटला चेंडू पोचला, खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू पोचला गेला. या दरम्यान अगदी काऊ कॉर्नरला तिथे अगदी आपण पाहतोय एक सिंगल, एका सिंगलच्या रूपाने धावा करते. धावसंख्या 55 धावा आहे. प्रति सर काय वाटतंय आता जे काही 16 चेंडू बाकी आहेत 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुशांत गायकवाडला कुठलाही स्पीड ब्रेकर आडवा येऊ शकत नाही. हे या मैदानावरती आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. अजूनही आपण पाहतो 16 चेंडू आणि 32 धावा. पहिल्या इनिंगमध्ये अमित तापकर नावाचं वादळ आलं, त्यांनी बनवल्या, मग आम्ही का नाही. हा मला वाटतं एक चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू 32. खोलपट्ट्याचा चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न होता. इथे अक्षयला नकार. सायंकाळच्या सत्रामध्ये उभा राहिला एक मोठा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. रॉयल ट्रॉफी 2025 एक मोठा संघर्ष मैदानावरती आहे. 15 चेंडू आणि 32 धावा. अक्षय वाठारकरचं षटक किती महत्वाचं आहे. नक्कीच, आणि हे टर्निंग पॉइंट निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. बिगिट केलाय अगोदरचा डॉट बॉल आता चक्रवाढ व्याजाने वसूल केलाय. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. 6 रन. चेक. एक बक्षीस आलेलं आहे सुशांत गायकवाडसाठी बक्षीस आहे. तो जर वैयक्तिक अर्धशतक बनवत असेल मनेश गव्हाणे एकदंत बिझनेस ग्रुप यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस. थँक्यू. षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 61 धावा धावपलकावरती. 14 चेंडू आणि 26 धाव. बॅट सेमीफायनल पर्यंत शांत होती परंतु फायनलच्या मॅच मध्ये ओमकार उदावत मैदान पेटून दिलंय. अग्नीचा ज्वलंत थारा मैदानावरती पेटलेला आहे सर. परत एकदा गुडघा टेक और लगातार दुसरा छक्का देख. षटकार आलाय. सामन्याचं वाटोळ करणारा षटकार आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं ओमकार उदावनची एकदा का बॅट फिरली ना खरं तर बेल्लेकर सर समोर किती धावपलक आहे आणि कोणता माउंट एव्हरेस्ट उभा राहिला याची प्रचिती इथे पाहायला मिळते. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकार. 13 चेंडू 20 धाव्यांची मॅच आहे. अजून मॅच ऑन आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. शेवटचे 13 चेंडू आणि बनवायच्यात अजून 20 धावा. 67 धावा धावपलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. शांत वातावरण परत एकदा आपण पाहतोय. या दरम्यान एकदा आपण पाहिलं चेंडू पोचला जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. एक आली दुहेरीचा पाठलाग केला जाईल. फिकी थोडीशी अस्ताव्यस्ता. बॅकअपचं कामकाज केलं गेलं. 2 धावा येतील. या 2 धावसंख्येने धावपलक पुढे जाऊन पोचला तो असेल आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा आहेत. त्याही नाबाद आहेत. 10 विकेट अजूनही हातामध्ये आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी 18 धावा बनवायच्या आहेत. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये इथे खरं तर रंगलेला आहे. हर सर जहाँ झुक जाए वहाँ मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वहाँ समंदर होता है. जीवन की इस कर्मभूमि में जंग तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. मी एक त्याच्या पुढचं एक वाक्य सांगेल की ताश के पत्तन से कभी ताजमहल नहीं बनता. ताश के पत्तन से कभी ताजमहल नहीं बनता. नदी को रोकने से कभी समुंदर नहीं बनता. जिंदगी जीते हुए हर पल, क्योंकि एक बार हारने से कोई फकीर और एक बार जीतने से कोई सिकंदर नहीं बनता. पत्रकार आदरणीय निलेश शेंडके सर यांचा आयोजक कमिटीच्या माध्यमातून सन्मान होतोय. मी सरांना विनंती करतो की आपण आज सन्मान इथं मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 12 चेंडू आणि 18 धावींची गरज सामना मैदानावरती आहे. इथे विकेट जर आली आरोही फार्मसी कॉलेज आदरणीय आमचे डॉक्टर प्रवीण सोळके सर यांनी कळवलंय 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. 5,111 विकेट आली तर 12 चेंडू आणि 18 धावींची गरज सामना मैदानावरती.
ओहो, सुरेख सुरेख बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. लालाराम प्रजापतीला इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एक निर्धाव चेंडू किती महत्वाचा आहे. माऊली पुंडे सरांचं आगमन झाले, त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मॅच अजूनही प्रदीप सर ऑन आहे. शेवटचे मात्र चेंडू शिल्लक राहिलेत 11, बनवायच्यात 18. सुशांत गायकवाड बेल्लेकर सर जोपर्यंत मैदानावरती आहे ना, तोपर्यंत मात्र माहिती आहे प्रतिस्पर्धा सांगायला सामना कुठे नेऊ शकतो. चांगला चेंडू इथे मैदानावरती. यावेळेचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे आडव्या बॅटने फटका इथे मैदानावरती खेळलेला आहे. एक धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे 70 धावा आहे. अजूनही 10 चेंडू 17 धावींची मॅच आहे. 10 चेंडू 17. रॉयल ट्रॉफीचं नियोजन आयोजन अगदी आपण पाहतोय. 6वा दिवस आहे क्रिकेटच्या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बक्षीस आहे. 1,51,000 पहिल्या क्रमांकाला, दुसऱ्या क्रमांकाला 1 लाखाचं प्राईज, तिसऱ्या क्रमांकासाठी एकदा पण पाहिलं 71,000, चतुर्थ क्रमांक 61,000 आणि 5व्या क्रमांकासाठी 51,000. तब्बल 4,34,000 रुपये 5 क्रमांकासाठी आहेत. 10 चेंडू 17 धावेंची मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. ओमकार उदावंत हेलिकॉप्टर सरळ लँड करतोय. षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. ज्याच्या वेळेस संकट आली संघावरती, ज्याच्या वेळेस संघावरती संकट आली, तो छाती ठुकून म्हणला, अरे घाबरू नका, मनामध्ये बाळगू नका खंत, मी आहे ना फलंदाज, माझं नाव आहे ओमकार उदावंत. काय फटकेबाजी करतोय. कहीं हार बाकी है, कहीं जीत बाकी है. मेरे जिंदगी का अभी तो असली सार बाकी है. यहाँ से कर लिए मैंने जिंदगी की शुरुआत. ये तो बस एक किताब का पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. 9 चेंडू बनवायच्यात 11 धावा. चेंडू पोहोचला जाणार अगदी काव कॉर्नरला. क्षेत्ररक्षक चिन्हवरती आलाय. एक सिंगल येताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होता, नकार दिला गेलेला आहे. मागणी चोळके सरांनी वतीने केलेली आहे. काय मागणी आहे. विकेट मिळवा. 5,111 रुपयाचं पारितोषिक आहे. मेगा फायनल अशी रंगली गेली, एकही फलंदाज बाद नाहीये. ही विकेट घेतली का 5,000 जातील, परंतु 1.5 लाख येतील. त्यामुळे आपण पाहतो इथं पारितोषिक. आदरणीय देशमुख सरांना आम्ही विनंती करतो, आपण इथे व्यासपीठावरती या, आपला सन्मान होतोय. आणि मोठी विकेट आली आहे. सुशांत गायकवाड होईल बाद. प्रदीप सर, टर्निंग पॉइंट ठरणार का. मॅच होती का विकेट होती. संत निळोबाराव विद्यालयाचे माजी प्राचार्य दिलीपराव देशमुख सर, आपलं रॉयल ट्रॉफी 2025च्या वतीनं मनापासून स्वागत. आपला सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती होतोय. दिलीपरावजी देशमुख सर. मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. पण मित्रांनो, सुशांत गायकवाडची फलंदाजी आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. काय फलंदाजी केली जाते, जबरदस्त. प्रेक्षकांची मन जिंकून घेणारी मात्र कामगिरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेली आहे. पाठ दुखूसपर्यंत पाठ त्याचे थोपटावं लागेल. होंजळीवर फुलं घ्यावी आणि त्याच्या डोक्यावरती टाकावी, इतकी अफलातून बॅटिंग आहे. 7 चेंडू 10 धावा. किती महत्वाचा चेंडू बेल्लेकर सर मैदानावरती पडेल. 7 चेंडू 10. हा चेंडू निर्णायक. 7 चेंडू 10. गोलंदाज लालाराम प्रजापती. विकेट केलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक नाही तिथं कोणी. चेंडू सीमारेषेच्या धडक. सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. एकदम कडक टावरिंग हिट होता. मिड विकेटला फोडणारा. आणि या चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे 81 आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथं रंगलेला आहे. इथं जो मित्र परिवार इथे आता मॅच पाहतोय, तो प्रत्येक मित्र परिवार शेजारच्या मित्राला सांगत असेल, आता फक्त रॉयल ट्रॉफीची मजा पहा. चेंडू बाकी आहेत 6 आणि इथे धावा बनवायच्या 6. आणि जर MS धोनी स्टाईल षटकार मारून मॅच फिनिश केली, 777 रुपये रवींद्र गिरमकर साहेबांच्या माध्यमातून. हे अनेक वेळा आम्हाला पाहायला मिळते. ज्यावेळी शिरूर शहरामध्ये एखादी मानाची स्पर्धा असते, षटकाराने सामना जर संपवला तर सुनील शेठ भोगवडे गोलेगाव गावचे सरपंच यांच्या माध्यमातून 1,000 रुपये आणि रवींद्र गिरमकर साहेब यांच्या माध्यमातून 777 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. अक्षय वाठारकर गोलंदाजी मार्कवरती. आयकॉनला जबाबदारी पार पाडते. समोरच्या बाजूला ओमकार उदावंत. फुल टॉस लॉंगाच्या दिशेने चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक चिन्हवरती येतोय. एक सिंगल. शांत प्रकारचं वातावरण. 777 रुपये कोण जिंकणार. ओमकार उदावंत जिंकणार का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. 5 चेंडू 5 धाव्यांची गरज. स्क्वेअर कट फटका खेळायचा तिथे आपण पाहतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 5 धाव्यांची गरज. देवल नमस सुरू झाले असतील सर. काहींनी अक्षरशः देव आता पाण्यात ठेवले असतील. 1.5 लाखाच्या बक्षिसासाठी 1.25 किलो पेढे वाहिले असतील.
मराठी माणूस आहे, काहीही करू शकतो. बिग हिट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करू शकला नाही आणि येतो चौकार. 4 रन. मोरगावचा सुपरस्टार बरसलाय फायनलच्या सामन्यामध्ये. या चौकार बरोबर इक्वेशन बदलतं. 3 चेंडू आणि 1 धावींची गरज आहे. ग्रामपंचायत सदस्य विजय गावटे साहेब उपस्थित झाले, त्यांचं मनापासून एक आणि स्वागत. चेंडू बाकी राहिले 3, धाव बनवायची 1, विजयी धाव बाकी फक्त राहिलेली आहे. अजूनही खरं तर सामना फिरू शकतो, जरी अक्षय तावरे समोर आहे, परंतु समोर देखील आयकॉन आहे का सातारा जिल्ह्यातून खरं दोघांच्या तर नावात अक्षय हे विसरून चालणार नाही. कोणाला भय नाहीये सर. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे 3 चेंडू 1. गोलंदाज तयार अक्षय आयकॉन आणि फलंदाज अक्षय तोही आयकॉन. दोन चेंडू आणि 1 धावेंची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप सर, ज्यांना शिरूरकरांनो, ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी आता मॅच पाहायची नाही. 2 चेंडू 1. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे आणि तिथे सामना जिंकला देवश्री वॉरियर्स.